श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर व सव्यासाची गुरुकुलम तसेच श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान महाद्वार रोड विभाग यांच्या विद्यमानाने कपिलेश्वर मंदिर परिसरामध्ये बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले। शिबिरामध्ये स्वरक्षणांचे धडे, लाठीकाठी, सूर्यनमस्कार, दंड बैठक तसेच मुलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले। स्वतःचे संरक्षण बरोबर देश आणि धर्म संरक्षण याचे या शिबिरामध्ये धडे देत असल्यामुळे मुलांच्या मध्ये उत्तम संस्कार होत आहेत। याबद्दल आयोजकांचे कौतुक करत पालक वर्गाने सिटी न्यूजशी संवाद साधला। नमस्कार, मी सदानंद मराठे। माझ्या दोन मुली इथं प्रशिक्षण घेत आहेत। तर ह्या प्रशिक्षणाबद्दल मला बोलावंसं वाटलं, आवर्जून वाटलं, कारण ह्या प्रशिक्षणामधून माझ्या मुली शिकल्या की स्वतःचं स्वसंरक्षण कसं करायचं, राष्ट्राचं स्वसंरक्षण कसं करायचं, स्वतःच्या मालमत्तेचं कसं स्वसंरक्षण करायचं हे त्या शिकल्या येतं। आणि ह्या शिबिराला आयोजित केलेल्या अजितदादा, दौलतदादा यांचं पण मी इथं नाव घेतो। आणि परत ह्या शिबिराला जे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सव्यासाच्या गुरुकुलमधून लखनदादांच्या मार्गदर्शनाखाली जी इथं टीम आले त्यांचं पण मी इथं आभार मानतो। आणखीन बोलावंसं वाटते की जे लखनदादा हिरडे गुरुजींच्या आदर्शांना समोर ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य करतात, त्यांचं पण मी इथं आभार मानतो। नमस्कार। मी द्यायचं असेल तर पैसे घेऊन त्याचा बोध करत असतात, पण ह्याच्यामध्ये आम्ही जे दिलेलं 500 रुपये फीज म्हणून दिलेले आहेत ना, ते सुद्धा उलट आम्हाला देतात। परत मुलांना त्यांनी सकाळी इथं घेऊन आल्यानंतर ते व्यायाम, लाठी खेळायचं हे सगळं बघितला तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आनंद आणि उत्साह वाढलेला आहे। आणि त्याशिवाय यांना पौष्टिक आहार आणि सकाळी नाश्ता, हे दूध आणि भिजाणे हे सर्व द्यायचं बघितलं तर आम्ही घरामध्ये सुद्धा तेवढं त्यांचं काळजी घेतली, इतकं त्यांनी काळजी घेऊन शिकवलेले आहेत। म्हणजे देशासाठी कितीतरी त्यांनी राबवायले आहेत, आम्ही सुद्धा जरा विचार करावा लागला। तर असे आज फक्त मुलांना मोबाईल वगैरे त्याचं त्यांना हे लागायला आहे। मी जरा कन्नड भाषा आहे माझा, पण चुकत असेल तर माफ करा। काय त्यांनी मोबाईल वगैरे ते बघायचं, त्याच्यामध्ये गुंतलेले मुलं ते एक रडायला तर आणि फक्त काय वाटेल ते बोला तरी मोबाईल सोडून हलत नाहीत मुलं। तसल्यामध्ये त्यांना इतकं काही इंटरेस्ट आहे, देशासाठी प्रेम, देशासाठी हे ह्या वयामध्ये त्यांना ते वाटायला। आमच्या घरामध्ये 2 मुलं आहेत बघा, एक वैष्णवी म्हणून शांभवी म्हणून आहे आणि एक हा शिवाजी म्हणून आहे, आणि एक माझा नातू आहे तो वैजनाथ म्हणून आहे। ते सगळे पण इतकं काय हे आहेत। आणि आल्याबरोबर इथं जे बोललेले आहेत बघा, बोध देत असतात, त्याचासुद्धा अर्थ त्यांनी घरामध्ये बोलायला प्रयत्न करतात आणि ते सगळे गुण त्यांच्यामध्ये वाढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। तर असे गुरुकुलांच्या ह्या लोकांबद्दल आमच्या मनामध्ये भयंकर आदर झालेला आहे, त्यांना मी एक सल्यूट मारतो। आणि ते गुरुकुलांच्या मध्ये असलेले लोकांचे चांगले शिक्षण ह्यांना मिळालेत म्हटल्यानंतर इतकं काय सोपं गोष्ट नाही आहे ते, तर फार चांगली गोष्ट आहे। ह्या मुलांना चांगली बुद्धी द्यालेत आणि ह्या वयामध्ये ह्यांना द्यालेत म्हणजे ते पुढं काय होतील हे काही नाही। आज परवाच माझी नात म्हणाली की मी हे देशसेवा असं आहे ना, मी काय केलं तर मी मिलिटरीमध्ये जाणार आहे आणि माझं देशसेवा हे जे उद्या माझं ते ह्याच्यामध्ये शिक्षणामध्ये लाठी जे खेळायचं आहे हेच सुद्धा मला ते एक प्रकारचं असं शिक्षण मिळून दुसऱ्या विद्यामध्ये सुद्धा मला ते हे होणार। तर एवढ्या लहान वयामध्ये तिला मिलिटरीला जायचा विषय ती काढते म्हटल्यानंतर ते केवढ्या लवकर परिवर्तन झालेलं आहे बघा, असं झालेलं आहे मुलांच्यामध्ये, असं चांगलं झालं पाहिजे। आणि एक विशेष गोष्ट म्हणजे या दिवशीपासून इथं त्यांनी ते गुरुकुलचं शिक्षण घ्यायला येतं, ते शिक्षण घेताना ते नेहमी सकाळी उठल्याबरोबर ऑटोमॅटिक अजून अरे बाबांनो उठा रे म्हणायच्या अगोदर येऊन ते आईवडिलांचे पाया पडालेत, आजोबा आजींचे पाया पडायले,
हे काय सामान्य 1-2 दिवसामध्ये यायचं शिक्षण नव्हे, पण त्यांनी सांगायचे बोधमध्ये त्यांच्यामध्ये किती लवकर ते आत भिनलेलं आहे त्याचा विचार केला पाहिजे. आणि फार आम्ही आनंदित आहोत. आणि असं हे वरचेवर चाललेलं पाहिजे, असे शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे. हे असं मी देवाकडे मी प्रार्थना करत होतो की बाबा मुलांना चांगलं ठेव. खरोखरच हे जिवंत देव आहेत हे लोक, त्या मुलांना चांगलं शिक्षण द्यालेत. ह्याच्यामध्ये त्यांचं काही हे नाही, पण उद्या भविष्य, भारताचं भविष्य जे घडवणारे आहेत त्या लोकांना मी एकदा नमस्कार करून हे शिक्षण कायम करावं आणि या मुलांना दुसरे परत आणि कुठले तरी ह्या प्रमाणात सोप्या रस्त्यानं त्यांना यायचं जे विद्या आहे तसलं विद्या अजूनही सोपं काहीतरी होत असेल तर त्यांना शिकवावं म्हणून मी हात जोडून त्यांना प्रणाम करतो. मी सदानंद मराठे. मी संती बसवाड गावाहून इथं कपिलेश्वरवरती शिकायला आलो आहे. मी ह्याच्या अगोदर पहिला मच्छामध्ये शिकायला जात होतो. त्याच्यानंतर आम्ही इथं सव्यासाची गुरुकुलम यांनी बेळगावमध्ये, जुने बेळगाव इथं लाठी प्रदर्शन करायला आले होते. मग आम्ही तेव्हा तिथं गेलो. त्यांनी जे प्रशिक्षण घेतलेले तिथं त्यांनी आम्हाला दाखवले, ते युद्धकला दाखवली. त्याच्यानंतर आम्हाला पण आवड निर्माण झाली. आम्ही पण स्वसंरक्षण करायचं ठरवलं व आमचं स्वतःचं स्वसंरक्षण करता करता राष्ट्राचं, देशाचं स्वसंरक्षण करण्यासाठी तयार झालं. पाकिस्तान गुरुकुलम हिंदुस्थान बेळगावांचे आभार मानतो. मी प्रकाश गोरल गेल्या 5-6 दिवसापासून प्रशिक्षण घेत आहे. कारण प्रशिक्षण का घेत आहे की बाबा ही काळाची गरज आहे. काळाची गरज म्हणजे काय, पूर्वी आमच्या समाजामध्ये किंवा आमच्या हिंदू धर्मामध्ये जी कला होती ती नष्ट होत चालली होती. आणि ह्या सव्यासाच्या गुरुकुलम या शिक्षकाने आम्हाला चांगल्या रीतीनं शिकवलं आणि ही शिक्षक परंपरा पुढं चालावी त्यांची इच्छा आहे. त्याप्रमाणे आम्ही पण हे शिकवून पुढं चालवण्याची प्रथा आम्ही चालवणार आहे. आणि त्यांनी जे शिवप्रतिष्ठान सव्याचे गुरुकुलमचे जे शिक्षक आहेत किंवा प्रशिक्षक आहेत त्यांनी अतिउत्तम आम्हाला शिक्षण देतात. जिथं आम्ही चुकतोय त्यांनी त्या स्टेपला येऊन सांगतात की इथं तुमचं चुकायलं आहे आणि ही कला तुम्ही तिथं चुकायला त्याप्रमाणे तुम्ही केली पाहिजेत. त्यासाठी त्यांचं मी पूर्णपणे आभारी मानतोय. आणि पुन्हा एकदा सव्याचे गुरुकुलम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचं मी आभार मानून मी माझे 2 शब्द थांबवतो. या प्रशिक्षणामध्ये पौष्टिक आहार व धर्माचे आचरण असे अनेक महत्त्वपूर्ण विषय प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्यामुळे यावर्षी अनेक विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये सहभागी घेतला आहे. महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी.